नमस्कार मित्रांनो. अ, आपण हा लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा जो ब्लॉग आहे, तो तुमच्याशी मी जरा शेअर करतोय. वेगवेगळे तंत्रज्ञान अ, मार्केटमध्ये कसे येत आहेत आणि त्याचा नेमका अ, परिणाम कसा होतो, ते ऑपरेट कसं करतात, त्याचा एक सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर आज आपण जे प्रोजेक्शन टेक्नॉलॉजी आलेली आहे, कुठल्याही सरफेसवरती इमेजेस प्रोजेक्ट करून त्याची एक प्रकारे व्हर्च्युअल रियालिटी केली जाते. इमर्सिव्ह एक्सपिरियन्स ज्याला म्हणतात, त्या स्वरूपाचा इमर्सिव्ह एक्सपिरियन्स दिला जातो. तर त्याबद्दल आपण एक दाखवणार आहोत. यामध्ये मी तुम्हाला 2 त्याची उदाहरणं दाखवेन. आणि मग साइड बाय साइड मी तुम्हाला अर्थातच त्याचं वर्णन पण करून सांगेल. जनरली आर्किटेक्टचा वगैरे कुठलाही प्लॅन असला तर तो आपण एक मोठ्या A3 वगैरे साईज टाईपच्या कागदावर बघून मग त्यावरून ठरवत असतो. कुठे हॉल आहे, कुठे बेडरूम आहे, कुठे बाकीच्या फॅसिलिटीज आहे, या स्वरूपाचं बघत असताना सामान्य माणसाला त्याचा नेमकापणा कळणं थोडं अवघड जातं. कारण एकतर 2 डायमेन्शनमध्ये गोष्टी असतात आणि एवढे फूट आणि एवढे हाईट आणि याचं नेमकं पर्स्पेक्टिव्ह येत नाही त्याच्यामधून. पण हेच जर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघाल तर जमिनीवर प्रोजेक्ट केल्यामुळं हे कपल तिथं प्रत्यक्ष फिरून बघू शकतं की नेमकं केवढं घर आहे, केवढा हॉल आहे, केवढे बेडरूम आहे, दरवाजा कसा आहे, कुठून जाता येईल. तर ह्या स्वरूपाचं ज्या वेळेला प्रोजेक्शन दिलं जातं तर तो एक जो इमर्सिव्ह एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये पूर्ण सामील होऊन जी अनुभव मिळतो, तो ह्या तंत्रज्ञानाचा बराच मोठा फायदा होतो. ह्याच प्रोजेक्शन टेक्नॉलॉजीचा आपण एक वेगळा अनुभव जसं एखाद्या फ्लॅट आणि बांधकामाचं पाहिलं तसं छोट्या प्रमाणामध्ये एका टेबलवर जर प्रोजेक्ट केलं तर आत्ता समजा टेलर वगैरे लोक आहेत त्यांना ड्रॉ करायला लागतं खडूने आणि मग नंतर त्यावरून कापलं जातं. हेच ज्या वेळेला ह्या स्वरूपाचं प्रोजेक्शन दिलं जातं तर त्यावेळेला अतिशय सहजतेनं त्यांना ते काम करता येतं. आणि कुठल्याही स्वरूपाचं डिझाईन हे डायरेक्ट ह्या स्वरूपाने वापरता आलं तर कामाचा अतिशय सोपेपणा त्याच्यामधून दिसतो, जे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये लगेच लक्षात येतं. आणि ह्या स्वरूपाचं इमर्सिव्ह प्रोजेक्शन जे आहे, ही टेक्नॉलॉजी अतिशय ॲडव्हान्स दिवसेंदिवस होत चाललेली आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही स्वरूपाच्या सरफेसला इंटरॅक्टिव्ह बनवू शकताय, 3 डायमेन्शनल इफेक्ट देऊ शकताय. इवन वेळ मिळाला तर मला एकदा होलोग्राफिक जी प्रोजेक्शन आहे, की ज्याच्यामध्ये 3D स्वरूपाचं प्रोजेक्शन होतं आणि आपण त्या याचा एक भाग असल्यासारखा आतमध्ये जातो इमर्सिव्ह प्रोजेक्शनमध्ये. ते पण आपण घेऊया. आय होप हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला आवर्जून सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.